पहचान होती है भगवान सर, आखिरी समय तक लड़ना। और दुक्तन की टीम मुझे नहीं लगता आसानी से हार मानने वाली है, वो लड़ाई जरूर करेगी, वो आखिर तक संघर्ष जरूर करेगी, वो ऐसा दिखाई दे रहा है भगवान सर। नक्कीच लडक्या, कारण ते इथपर्यंत पोहोचले ते असेच पोहोचले. वॉड कॅच यार, जबरदस्त कॅच. ह्या क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. आतापर्यंत मी समोरासमोर बघितले, जवळ लाडक्या 5 कॅच पकडल्या, जिथून मी आलो तिथून. मगाचा कॅच सुद्धा इझी कॅच नव्हता, आताचा कॅच सुद्धा इझी नव्हता. खाली जाणार होता कॅच, स्वतःच्या शरीराला खाली झोकत हा सुंदर असा झेल पकडला. मला वाटतं वैभव असेल तो सुंदर झेल. चांगली सुरुवात केली होती महेशने, एक षटकार मारून संघाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा सेटबॅक केलाय ह्या गोलंदाजाने. गोलंदाज आहे तो मनीष. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, मात्र 6 धावा, ज्या महेशच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार आला होता, देखणा असा षटकार आला होता. तो एकमेव फटका लक्षात राहण्याचा दुक्टन संघ. मात्र तू जसं म्हणत होतास, दुक्टन संघ सुद्धा हार मानणारा संघ नाही, कारण तो इथपर्यंत पोहोचला. बघा ओढ कडक फटका, पुन्हा एकदा हेरलाय. तोच काय खाऊन आलाय काय समजत नाही, त्याच्याकडे चेंडू जातो. फेविकॉल लावलाय की काय लडक्या? नक्कीच लगातार त्याच फिल्डरकडे जाताना चेंडू आपण पाहतोय आणि लगातार तिसरा झेल आहे. बॅक टू बॅक हॅट्रिक झाले झेलची भगवान सर, कारण तिन्ही झेल त्याच खेळाडूने पकडले गेले, त्याच फिल्डरने पकडले गेले. जबरदस्त फिल्डिंग म्हणायला हरकत नाही. आणि यावेळेस नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 6 ही स्थिर आहे, कारण तुम्हाला एकूण 43 धावाचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र प्रेशर जे आहे भगवान सर आता दुक्टन संघावर वाढले आगे. वो कहते हैं ना कि संकटों के गहरे बादलों में अब ये धरती पुत्र दुक्तन की टीम थोड़ी सी फंसी हुई नजर आ रही है, लेकिन देखना पड़ेगा गेंदबाजी अटैक क्या कमाल रहा है. हैट्रिक बॉल ऑन हैट्रिक बाय गेंदबाज टप ओवर द विकेट के साथ. ओ क्या पहली हैट्रिक होगी फाइनल में आकर के. आखिरकार चिंचोटी टीम के गेंदबाज मनीष ने वो कारनामा कर दिखाया जो आज के दिन में कोई भी बॉलर ना कर सका. हैट्रिक लेकर 3 बॉलों में 3 विकेट चटका करके वो उन्होंने कर दिखाया है दुक्टन के विरुद्ध.